नमस्कार। आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळा म्हटलं की सर्व वाळवणाचे पदार्थ बनवायला घेतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने त्याचबरोबर चवीला अप्रतिम असे उपवासाचे बटाटा साबुदाण्याचे सांडगे। चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। तर सांडगे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप साबुदाणा। आता आपण हा साबुदाणा एका बाउल मध्ये टाकून घेऊ आणि पाण्याने एकदा आपल्याला छान धुवून घ्यायचा आहे आणि यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे नितरवून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये साबुदाणा भिजेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। साबुदाण्याच्या अगदी किंचित वरती पाणी यायला पाहिजे। ज्या प्रकारे आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो त्याच प्रकारे आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता फक्त एवढे पाणी साबुदाण्याच्या वरती आहे। आता आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि रात्रभर साबुदाणा छान भिजवून घ्यायचा आहे। तर सकाळ झालेली आहे, साबुदाणा छान भिजलेला आहे। दाबल्यानंतर साबुदाणा छान मॅश होत आहे। आता आपल्याला हा साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता साबुदाणा अगदी मऊ पण भिजलेला आहे, त्याचबरोबर छान मोकळा पण झालेला आहे। याच प्रकारे आपल्याला साबुदाणा भिजलेला पाहिजे, खूप जास्त गचका किंवा अति भिजलेला नको। आता इथं मी एक मीडियम आकाराचा उकडून घेतलेला बटाटा घेतलेला आहे। त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि किसणीने त्याला आपल्याला किसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याला मॅशरनी पण मॅश करून घेऊ शकता। तर बटाटा किसून झालेला आहे। यामध्ये टाकूया भिजवून घेतलेला साबुदाणा। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे हिरवी मिरची आणि जिरं याचा बारीक करून घेतलेला ठेचा। कोणी उपवासाला जिरं खात नाही, त्यामुळे तुम्ही खात नसाल तर टाकायचं नाही। आणि चवीनुसार मीठ, त्याचबरोबर मिरचीचा ठेचा पण तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्यायचा। त्यानंतर इथं मी एक मोठा आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला आहे, त्याची आपण साल काढून घेऊ। त्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि या प्रकारे जाड खिसणी घ्यायची आहे। ज्या किसणीने आपण बटाट्याचा किस करतो ती किसणी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला हा बटाटा पाण्यामध्ये किसून घ्यायचा आहे। आणि बटाटा किसत असताना आपल्याला उभा पकडायचा आहे, कारण आपल्याला किस छोट्या आकाराचा बनवायचा आहे, खूप जास्त लांब असा नको। आणि किसत असताना किस डायरेक्ट पाण्यामध्येच पडायला पाहिजे, वरती जर का राहिला तर तो काळा होतो। तर आपला किस करून झालेला आहे आणि बघा किती छान जाडसर आणि मस्त असा आपला किस झालेला आहे। आता आपल्याला हा किस पाण्याने धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं मी 1.5 ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं होतं। पाण्याला छान उकळी आलेली आहे। यामध्ये टाकूया 1 टीस्पून मीठ आणि बटाट्याचा किस। आता याला इथं 1 मिनिटामध्ये उकळी आलेली आहे। तुम्ही जर का जास्त प्रमाणामध्ये बनवत असाल तर याला उकळी यायला थोडासा वेळ लागतो। आता आपल्याला गॅसची फ्लेम ही मंद करायची आहे। अर्धा ते 1 मिनिटासाठी आपल्याला हा किस शिजवून घ्यायचा आहे। 1 मिनिट झालेला आहे। आता आपण झाकण काढून घेऊ। किस आपल्याला फक्त शिजवून घ्यायचा आहे, तो खूप जास्त मॅश व्हायला नको। तुम्ही बघू शकता बटाट्याचा किसचा कलर आधीपेक्षा छान ट्रान्सपरंट झालेला आहे आणि हाताने दाबल्यानंतर किस तुटत आहे पण मॅश होत नाही आहे। याच प्रकारे आपल्याला किस शिजवून घ्यायचा आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि यातील जे पाणी आहे ते आपल्याला नितरवून घ्यायचं आहे आणि बटाट्याचा किस हा थंड करून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण जे साबुदाणा शिजवलेला बटाट्याचं मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यामध्ये आपल्याला शिजलेला बटाटा हा कमी प्रमाणामध्ये वापरायचा आहे, फक्त साबुदाणा एकजीव होईल, जोडून यायला पाहिजे एवढंच आपल्याला यामध्ये शिजलेला बटाटा घालायचा आहे। आता आपण हा छान मळून घेऊ।
जेणेकरून हा एकजीव व्हायला पाहिजे। तुम्ही हे ताटामध्ये पण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता। तर हे एकजीव झालेला आहे। आता यामध्ये टाकूया शिजवलेल्या बटाट्याचा किस आणि आता हा किस आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचा आहे। याला खूप जास्त मॅश करायचं नाही। तर आपलं सांडग्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे। त्यानंतर इथं मी एक ताट घेतलेलं आहे आणि त्याला अगदी थोडंसं तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून सांडगे ताटात चिटकायला नको। किंवा तुम्ही हे प्लास्टिकच्या कागदावरती पण सांडगे घालून घेऊ शकता। आणि आपण जे कोणतेही वाळवणीचे पदार्थ करतो त्याला खूप जास्त तेल लावायचं नाही, कारण आपल्याला ते वर्षभर घरामध्ये ठेवायचे असतात, तर त्यामुळे त्याला तेलाचा वास येतो। आता आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि हातामध्ये बॅटर घेऊन या प्रकारे सांडगे टाकून घ्यायचे आहे। याला खूप जास्त गोल वगैरे करायची गरज नाही, कारण सांडग्यांना काही आकार नसतो। यामध्ये जो किस बाहेर निघतो तो तळल्यानंतर खायला खूप छान लागतो आणि दिसायला पण खूप छान दिसतो। आता या प्रकारेच आपल्याला सांडगे टाकून घ्यायचे आहे। आता आपल्याला हे सांडगे उन्हामध्ये छान कडकडीत असे वाळवून घ्यायचे आहे। तर इथं मी 2 दिवस उन्हामध्ये छान सांडगे वाळवून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता सांडगे छान वाळवून झालेले आहे। तर अशा प्रकारे आपले उपवासाचे सांडगे तयार झालेले आहे। तुम्ही हे सांडगे वर्षभर केव्हाही उपवास असला की तळून खाऊ शकता। आता आपण हे सांडगे तळून घेऊ। त्यासाठी इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये सांडगे टाकून घेऊ। तुम्ही बघू शकता सांडगे छान फुलत आहे आणि सांडगे टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही थोडीशी लो करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण साबुदाणा यामध्ये टाकलेला आहे तो व्यवस्थित फुलायला हवा। एकदम हाय फ्लेमवरती हे तळायचे नाही। जर का हाय फ्लेमवरती तळले तर वरच्यावर तळले जातात आणि आतला जो साबुदाणा आहे तो कडकच राहतो। त्यामुळे तेल गरम पाहिजे, पण सांडगे टाकल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम ही आपल्याला लो करून घ्यायची आहे। तर आपले सांडगे तळून झालेले आहे। त्याचबरोबर इथं मी शेंगदाणे पण तळून घेतलेले आहे। शेंगदाण्यांसोबत सांडगे खायला खूप अप्रतिम लागतात आणि तुम्ही बघू शकता हाताने चुरल्यानंतर आणि तुम्ही बघू शकता हाताने दाबल्यानंतर त्यांचा छान भुगा होत आहे आणि छान कुरकुरीत झालेले आहे आणि चवीला अप्रतिम झालेले आहे। तर अशा प्रकारे तुम्ही एकदाच वर्षभरासाठी उपवासाचे सांडगे तयार करून ठेवू शकता आणि आयत्या वेळेला उपवासासाठी फराळचं म्हणून खाऊ शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करा।